आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पूर्व विदर्भातील 32 विधानसभा जागांसाठी समन्वय समितीची आज बैठक होती आहे। माझ्यासोबत महायुतीच्या तिन्ही पक्षाचे राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेनेचे नेते आहेत आणि यांच्याशी चर्चा करणार आहोत की नेमकं समन्वय कसं असणार आहे, 32 जागांची वाटणी तीन पक्षात कशी होणार आहे। सुरुवात करतोय भाजपचे वरिष्ठ आमदार समीर कुणावर माझ्यासोबत आहे। हो, समन्वय समितीची आज बैठक, तिन्ही पक्षात 32 जागांसाठी कसं समन्वय होणार हे बघा। या राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजित पवार साहेब या तिघांच्या नेत्यांच्या भरोशावर हे आता महायुती सरकार महाराष्ट्रामध्ये सुरू आहे। दमदार काम करते आहे, लोकांच्या घराघरापर्यंत मनामनापर्यंत पोहोचलेलं आहे आणि त्या जे काम महाविकास आघाडी करू शकली नाही हे काम अडीच वर्षामध्ये महायुतीने करून दाखवलेलं आहे। त्यामुळे समन्वय आहे आणि समन्वयाची आज ही बैठक होत आहे। समन्वयाची बैठक आहे। तुम्ही म्हणताय की महायुतीने जे काम केलं ते आतापर्यंत कोणी करून दाखवलं नाही। तुमच्या मतदारसंघात तुम्ही मोठा संघर्ष करून मेडिकल कॉलेज आणलं, त्याचा फायदा होईल असं वाटतं तुम्हाला? हो, मेडिकल कॉलेज माझ्या वर्धा जिल्ह्याचं मेडिकल कॉलेज हिंगणघाट विधानसभेमध्ये दिलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, फडणवीस साहेब यांनी आणि अजितदादा यांनी हा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे आता जागेचा प्रश्न, ते जागा उपलब्ध करून देतील आणि ताबडतोब हा सुटेल। केचे साहेब, तुम्ही सांगा काय वाटतं एकूणच तीन पक्षांचं, कारण की पहिल्यांदाच तुम्ही राष्ट्रवादीसोबत निवडणूक लढताय विधानसभा, राष्ट्रवादी पवार गट अजितदादा गटाचे नेते आहेत, कसं बघता तुम्ही समन्वय कसं होणार, कसं जागावाटप होणार? या देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या संकल्पनेतून या महाराष्ट्राची सत्ता भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी असं तीन पक्षाचं महायुतीचं सरकार या राज्यामध्ये आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये निधी केंद्राकडून राज्याकडे, राज्याकडून मतदारसंघाकडे आलात आणि त्यामुळं महायुतीची सरकार 100% येणार, यात शंका नाही। किती जागा 32 पैकी पूर्व विदर्भात लढणार तुम्ही? हे बघा, जे वरिष्ठ ठरवतील याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेब हे तिन्ही मिळून जे ठरवतील ते सर्वांना मान्य असेल। ते म्हणतात की तीन नेते ठरवतील ते मान्य असेल, बंडखोरी तर होणार नाही ना मग नंतर? बंडखोरी होण्याचा प्रश्नच नाही आहे। या 32 पैकी आता मला वाटतं साधारणतः 22 जागा महायुतीच्या आहे। हा 22चा आकडा आम्हाला पुढे न्यायचा आहे आणि 32 पैकी किमान 22, आता सध्या 22 हल्ली महायुतीच्या जागा आहेत, त्या मग 27-28 कशा होतील ह्या समोर न्यायासाठी आज इथं तीनही पक्षाचं महायुतीची जी बैठक। अजितदादा गट किती लढणार? अजितदादा गट साधारणतः 5 ते 7 जागा लढणार। भाऊ, तुमचे आमदार बोलले तुम्ही समन्वय समितीच्या बैठकीत आले, समन्वय होणार? हे वर्धा जिल्ह्यात तीन पक्षाचा समन्वय होणार? 100% 100% होणार। कसं? विद्यमान आमदार आहे तिथे, आमच्याकडे तर काही विषयच नाही ना। नक्की सिटी गेटिंगचा फॉर्म्युला आहे सब। हे बघा, तुम्ही याची अजिबात काळजी करू नका। आमच्या महायुतीमध्ये अत्यंत चांगला आलबेल आहे आणि जे वरिष्ठ ठरवतील ते 100% होणार आणि पूर्ण आम्ही कार्यकर्ते म्हणून त्याचं सर्व पालन करू आणि विदर्भात हायएस्ट जागा विदर्भाच्या भरोशावर हे पुन्हा महायुती सरकार आल्याशिवाय राहणार नाही, हा माझा शब्द आहे। बघा, जागा वाटपात, कारण की समन्वय समिती बैठक यासाठीच आहे की भांडणं होऊ नये तीन पक्षामध्ये, समन्वय होईल एकदम खूप छान समन्वय आमचा आहे। विरोधी पक्षांनी समजून घ्यावं, तिथे बिघाडी करण्याचा ते प्रयत्न करतात, पण असं आमच्यामध्ये काहीच नाही आहे। तिन्ही पक्ष म्हणून आम्ही योग्य म्हणून निवडणूक लढवूया। शिवसेना यावेळेस वेगळी झाल्यानंतर पहिली निवडणूक आहे, महत्त्वाची आहे। पूर्व विदर्भात तुम्ही असो, इतर नेते किरण पांडव संघटन बांधणीसाठी महत्त्व घेत आहे, किती जागा लढणार तुम्ही? आता आमचं महायुती सरकार आहे आणि महायुती सरकारमध्ये जे आमचे वरिष्ठ नेते जे निर्णय घेतील त्याचप्रमाणे आम्ही इथे जागा वाटपामध्ये सक्षमपणे एकदम ताकदीने आम्ही रस्त्यावर उतरून आणि महायुतीचाच विजय या महाराष्ट्रात, तुम्हाला महाराष्ट्र सरकार आमचा महायुतीचा झेंडा फडकायला दिसेल तुम्हाला। होणार नाही? तुमची इच्छा आहे ती जागा अजितदादा गटाला गेली तर मग तुम्ही काम नाही करणार, असं नाही होणार ना? या लोकसभेमध्ये पण जे वरून जे जागा वाटप झालं त्या पद्धतीने आम्ही त्या उमेदवाराचे काम केलेले आहेत। शिवराजी, गोंदिया जिल्ह्यात किती जागा मागणार आहे तुम्ही आणि कसं समन्वय तीन पक्षांसोबत? गोंदिया जिले के अंदर में गोंदिया विधानसभा हमारी मांगनी है, मगर पक्ष श्रेष्ठी जो ठहराएंगे माननीय एकनाथ जी शिंदे साहब, अजितदादा और देवेंद्र फडणवीस जी, ये तीनों जो ठहराएंगे उसको हम महायुति के अंदर में मान्य करेंगे। उसके अंदर में कोई बंडखोरी, बगावत करने का तो प्रश्न ही पैदा नहीं होता। सर, तुम्ही एकदम समन्वय खूप चांगला राहणार आहे। एकाच सुरात बोलतायत, सगळ्यांचं एकच आहे? नाही, आमचं समन्वय खूप चांगला आहे। हे विधानसभेपर्यंत हे सूर कायम राहणार? एकदम कायम राहील आणि जो आदेश मिळेल त्या पद्धतीने एकदम
ऑप्टिमम काम आमच्यातर्फे होणार आहे. विजय असो. या घोषणा चांगल्या आहे. प्रत्यक्षात काम करणार आहे ना तुम्ही? बिलकुल करणार आहे, कारण की लोकसभेमध्ये आम्हाला झटका बसून गेलेला आहे आणि त्या सगळ्या याच्यामध्ये समन्वय नाही ठेवला तर पुन्हा सरकार येईल का? जागा येऊ किंवा जावं, विजय फक्त महायुतीचा व्हायला पाहिजे फॉर्म्युला आहे. हाच फॉर्म्युला आहे. नक्कीच महायुतीच्या समन्वयाची ही बैठक पूर्व विदर्भातल्या 32 विधानसभा मतदारसंघातले सगळे प्रमुख नेते आहेत आणि सगळ्यांनी घोषणा दिल्या की महायुती महत्त्वाची आहे. आता हे विधानसभेच्या जागा वाटपापर्यंत आणि निवडून येण्यापर्यंत कायम राहावं हीच या पक्षांच्या सर्व वरिष्ठ नेत्यांची इच्छा आहे. कॅमेरामॅन साईसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. थँक्यू भाऊ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.